नमस्कार मंडळी, स्वागत आहे सर्वांचं आपल्या पुन्हा एकदा नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये। आज सकाळीच व्लॉगला सुरुवात केली आणि ऊन एवढं कडक आहे, माठातलं पाणी पिल्याशिवाय तर पर्यायच नाही आहे आणि फ्रीजमधलं पाणी पिलेलं चांगलं पण नसतं आणि त्याची चवही एवढी लागत नाही। त्यामुळे मस्त वारंवार माठ भरत राहणं हेच काम सध्या आहे। तर सकाळी ना मी मस्त अशी गवारीच्या शेंगाची भाजी बनवत होते। तर आता गवारीच्या शेंगांची भाजी सगळीकडेच बनवली जाते, असं नाही की हे काही नवीन आहे, पण मी ना या पद्धतीने बनवते ना, तर ही पित्राच्या वेळेस ज्यावेळेस भाजी बनवतात ना, ती मला तरी खूप जास्त आवडते। म्हणून म्हटलं चला आज मस्त अशी हिरव्या मिरचीतली गवारीच्या शेंगांची भाजी बनवूया। तर तुमच्यासोबत पण थोडक्यात रेसिपी शेअर करते। तर सकाळी एक कोरडी आणि एक पातळ भाजी आमच्याकडे लागतेच आणि उन्हाळ्यामध्ये काय होतं ना, असंही जेवण करायची जास्त इच्छा होत नाही आणि त्यातल्या त्यात एकच भाजी म्हटलं तर सगळेच नाक मुरडतात। त्यामुळे मग एकाच्या जोडीला दोन भाज्या असल्या ना, तर मग कसं तरी सगळे खातात। त्यासोबत कैरी वगैरे असेल ना, तर मग सगळे आवडीने खातात। तर कढईमध्ये तेल टाकून घेतलं, त्यामध्ये जिरे मोहरी टाकली आणि छान अशी बारीक कट करून घेतलेली जी गवार आहे ना, ती त्यामध्ये टाकून घेतली। हळद टाकली आणि जे मिक्सरला बारीक करून घेतलं होतं मी लसूण, जिरे आणि हिरवी मिरची, तर ते यामध्ये छान असं टाकून फ्राय करून घेतलं आणि एक वाफ देऊन भाजी मस्त अशी रेडी झाली। दिवसभर तर माझ्याच्याने काही शूट करणं झालं नाही। आता संध्याकाळी छान अशी कांद्याची चटणी मला बनवायची होती, कारण आज आमच्याकडे असणार आहे आमरस। तर आमरसाच्या दिवसांमध्ये ना, तर एक दिवसाआड जरी रस खायचा म्हटलं ना, तरी कुणालाही कंटाळा येत नाही, कारण आमच्याकडे आमरसाचे सगळे शौकीन आहेत आणि सगळ्यांना खूप जास्त आमरस आवडतो। तर सीझन आहे तोपर्यंत पोटभर आमरस खाऊन घ्यायचा, नंतर काय आंबे एकदा गेले की मग वर्षभर तर ते काही खायला आपल्याला भेटत नाही। चला आता छान अशी कांद्याची चटणी बनवून घेते। त्यासाठी मी लसूण, शेंगदाणे थोडंसं मिक्सरला भरड त्याची काढून घेतली, म्हणजे जाडसरच, आणि जिरे मोहरीची फोडणी देऊन कांदा छान फ्राय करून घेतला। त्यामध्ये थोडंसं मीठ टाकते, म्हणजे कांदा छान नरम होतो आणि चटणी छान लागते। तर आमच्याकडे ना कांद्याची चटणी रसासोबत खरंच खूप आवडीने खाल्ली जाते बरं का। कुणाकुणाकडे रसासोबत कांद्याची चटणी बनवतात, तर नक्की ताईंनो मला कमेंटमध्ये सांगा। चला आता कांदे फ्राय होत आहे तोपर्यंत म्हटलं लगेच पीठ भिजून घ्यावं, म्हणजे मग रिकामा वेळ वाया कशाला घालवायचा, नाही का। कारण कांदे परतायला थोडासा जास्तच वेळ लागतो, तोपर्यंत पीठही छान भिजेल म्हटलं। आणि मला आज ना 5-6 पोळ्या बनवायच्या होत्या, कारण सकाळच्या पण 2-3 पोळ्या शिल्लक होत्या आणि जे अन्न हे वाया जाऊ देऊ वाटतच नाही खरंच। सकाळच्या पोळ्या जरी उरलेल्या असेल ना, तरी आम्ही सगळेच ते खातो आणि संध्याकाळच्या जरी असेल ना, तरी देखील सकाळी चुरमा वगैरे करून सगळे आवडीने खातात बरं का। असं काही नाही की टिळं वगैरे आहे म्हणून कोणी खात नाही, आमच्या घरामध्ये सगळे आवडीने चुरमा आणि हे सगळंच खातात। चला आता तिखट आणि गरम मसाला वगैरे टाकून घेतला आणि तोपर्यंत म्हटलं जे काही भांडे पडलेले होते ते पण घासून घ्यावे आणि छान पीठ पण भिजतं। आता कांद्याची चटणी तर छान अशी तयार झाली आहे। शेंगदाण्याचा जो काही कूट वगैरे करून घेतलेला होता ना, तो यामध्ये टाकून मस्त फ्राय केलं आणि आता झाकण ठेवून याला एक मस्त वाफ येईल आणि आपली चटणी रेडी होऊन जाईल। ही उन्हाळ्याची एवढी गरमी होते ना किचनमध्ये काम करायला, तर त्यामुळे मी आजकाल काय करते, थोडंसं लवकरच स्वयंपाकाला लागते बरं का। म्हणजे जोपर्यंत अंधार पडायच्या आतच माझा सगळा स्वयंपाक मी आवरून घेत असते। नंतर काय होतं की किचनमध्ये उभं राहायची सुद्धा इच्छा होत नाही। आणि चला म्हटलं आता पीठ माझं भिजतंय आणि कांद्याची चटणी पण तयार झाली, तोपर्यंत जे काही भांडे मध्ये पडलेले असतात ना, तशा मावशी आहेत माझ्याकडे, पण कप, ग्लास आणि थोडेफार काही भांडे मी घासून घेत असते, कारण मग त्या मावशी दुपारी येतात तोपर्यंत बरेचसे भांडे आपल्याला लागतच असतात। आणि आता बरेच जण म्हणतील मग मावशी तरी कशाला लावायच्या, अर्धे भांडे तर घासूनच घेतात, तर तसं नाही आहे मावशी। आता संध्याकाळच्या कामासोबत हे थोडेफार भांडे घासणं गोष्ट वेगळी आहे, पण सकाळी एवढं काम एक्स्ट्राचं असतं आणि त्यामध्ये 2 टोपले तरी भांडे पडतात आणि मग ते पुन्हा घासायचे म्हटलं की मग खरंच खूप कधी म्हणजे कंटाळवाणं वाटतं आणि कधी एवढं जास्त काम होऊन जातं, तर खूप जास्त आपलीच फजिती होते। त्यामुळे मग मी मावशी राहू दिलेले आहेत। फरशी आणि भांडे या दोन्ही कामांसाठी माझ्याकडे मावशी आहेत आणि थोडेफार भांडे मी असे घासून घेत असते।
आणि स्वयंपाकाच्या आधीमध्ये ही छोटी मोठी जी काही कामं आहेत ना ती मी लगेचच करून घेत असते. आता भांड्याचे टोपले वगैरे रिकामे करून ठेवते, म्हणजे मग संध्याकाळचे जे काही भांडे पडतात ना तर ते यामध्ये भरून ठेवायला थोडंसं सोपं जातं. तर अजून तरी माझं किचन नॉन मॉड्युलरच आहे. मॉड्युलर किचन माझं स्वप्न तर खूप मोठं आहे, पण आता बघूया भविष्यात कधी कंप्लीट होतं आहे. तोपर्यंत हे जे किचन आहे हेच मी सजवायचा थोडाफार प्रयत्न करत असते. अजून तरी मला जसं पाहिजे तसं किचन मी सजवलेलं नाही आहे. एक गोष्ट मी त्यामध्ये ॲड करते आहे आणि जसं जसं ॲड करत जाईल तसं तसं तुमच्यासोबत नक्की शेअर करणार. तर हे जे रॅक वगैरे आहे हे सगळं माझ्या लग्नातील आहे सामान, आणि त्यातले बऱ्यापैकी भांडेसुद्धा माझ्या लग्नातीलच आहेत. आणि एक्स्ट्राचं सामान घ्यायचं म्हटलं ना तर ज्यावेळेस आपण काही म्हणजे घासायला वगैरे भांडे काढतो, दसरा ज्यावेळेस काढतो तर त्यावेळेस एवढं जास्त म्हणजे असं वाटतं ना की नकोच हे एक्स्ट्राचे भांडे. आणि कधी कधी असं पण होतं की आपल्याला काही गरजेच्या वस्तू ज्या लागत पण नाही त्या पण आपण घेऊन ठेवतो, आणि मग ज्यावेळेस आपण ते आवरायला काढतो त्यावेळेस आपलीच खूप जास्त फजिती होते. त्यामुळे मी आता तरी मला पण खूप जास्त शौक होता भांड्यांचा. कुठेही गेले की मी भांड्यांच्या दुकानात जातच होते आणि काही ना काही घेऊन येतच होते. तर आता मी बऱ्यापैकी ते कमी केलं आहे. आता दूध पण तापून थंड झालेलं होतं, म्हटलं हे लगेच फ्रीजमध्ये ठेवून द्यावं, कारण बऱ्याचदा काय होतं माझ्याकडून दूध वरतीच राहिलं जातं आणि मग एवढा कडाक्याचा उन्हाळा चालू आहे की दूध वरती राहिलं आणि ते नासलं नाही असं तर होणारच नाही. आणि बरेच जण नासलेले दुधापासून पनीर पण बनवतात, पण काय माहिती मला इच्छाच होत नाही नासलेल्या दुधाचं पनीर बनवायला आणि मग ते म्हणजे खायला भाजी वगैरे त्याची, तर त्यामुळे मी काही बनवत नाही. डायरेक्टली नासलं तर मग ते टाकूनच द्यावं लागतं आणि टाकायची तर अजिबात इच्छा होतच नाही, हो की नाही. कारण आपण एवढं मेहनतीने आणि एवढं महागाचं दूध घेतो आणि ते असंच फेकून द्यायचं म्हटलं तर मी आता आवर्जून लक्ष करून दूध फ्रीजमध्ये ठेवते आणि त्यानंतरच मग पुढच्या कामांना सुरुवात करते. चला आता माझी कांद्याची चटणी बनवून तयार झाली आहे. रस पण मी करून फ्रीजमध्ये ठेवून दिला आहे, म्हणजे तो छान जेवणाच्या वेळेपर्यंत मस्त असा थंड होतो. तवा आता तापायला ठेवला आणि 3-4च पोळ्या इथे मला बनवायच्या आहेत, तर त्या आता बनवून घेते आणि संध्याकाळी पटापट असं स्वयंपाक आवरून घेते आणि बाहेर मस्त मग थोडंसं वॉकला मी जात असते. कारण मग स्वयंपाकामध्ये जर जास्त वेळ गेला तर मग वॉक वगैरे हे काही होतच नाही. आणि संध्याकाळच्या वेळेला फिरायला थोडं छान वाटतं, मला तरी खूप आवडतं. आणि शरीरला पण मग थोडंसं फिरवून आणत असते, मग तिला पण छान वाटतं आणि लेकरांना आता स्वयंपाक तर सगळा आवरून झाला आहे आणि किचनमध्ये स्वयंपाक करताना एवढी जास्त गरमी होती, अक्षरशः घामाच्या धाराच लागतात. तर मी पहिले फेस वॉश करून घेत असते, म्हणजे एवढं थंडगार असं वाटतं ना. आणि स्वयंपाक झाल्यानंतर खरंच चेहरा धुवायलाच पाहिजे. आणि सनस्क्रीन पण मी ज्यावेळेस पण गॅसच्या जवळ जाते ना तर आता मी बऱ्यापैकी माझ्या फेसची काळजी घ्यायला सुरुवात केली, कारण मध्यंतरी माझा फेस खूप जास्त खराब झाला होता. तर डॉक्टरांकडे ट्रीटमेंटसुद्धा करावी लागली होती आणि त्यामुळे ना मी तेव्हापासून म्हणजे जेव्हा पण मला गॅसजवळ जायचं आहे ना तेव्हा सनस्क्रीन लावूनच जात असते. कारण आपण काय म्हणतो की उन्हामध्ये जायचं आहे तर तेव्हाच आपण सनस्क्रीन लावतो, पण तसं नाही आहे मैत्रिणींनो. घरामध्ये सुद्धा आपण डेली सनस्क्रीन लावायलाच पाहिजे. आता छान असा फेस वॉश करून घेतला आणि मस्त आता पुसून वगैरे घेते आणि थोडंसं आता बाहेर वॉकला जाऊन येते. तर खूप रिलॅक्स वाटतं स्वयंपाक झाल्यानंतर थोडंसं असं आपला फेस वॉश केला की, आणि आपल्यालाच खूप छान वाटतं. आज ना शर्यूने दुपारी थोडीसुद्धा झोप घेतलेली नाही आहे, त्यामुळे तिला आता लवकरच झोप येईल म्हणून म्हटलं तिला आता एकदा जेवू घालून द्यावं आणि मग गॅसचा ओटा वगैरे नंतर आवरून घ्यायला. तर तिच्यासाठी छान असं ताट रेडी केलं आहे आणि बघू शकता की ओटा वगैरे सगळं आवरून झालं, बदाम भिजत घातले. आणि असं असतं माझं संध्याकाळचं रुटीन. कसं वाटलं नक्की सांगा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा. भेटूया परत एकदा. बाय.